तर कशात सगळे एका नवीन ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो। आणि आता मी उभा आहे आमच्या दुकानाच्या पुढे। दुकान आत्ताच एप्रिल मे की मध्ये भाईने उद्घाटन केलंय। लहान मुलांचा खाऊ खायचे घर आणि बाबा आहे ना अजून। सो वी आर फ्रेश झालोय आम्ही दोघे आणि आता नाश्ते तांदळाची भाकरी अंड्याची पोळी आणि चटणी ठेचा आणि दुपारी आहे जेवणाला खेकडे। टाकतो अंतरुणात। आणि हा काय नवीन टी शर्ट काय सोडत नाही। जा तिकडे जा ना विहिरीवर बसायला। तर बाय द वे ही आमची विहीर आहे, त्याच्या समोर दुकान आहे आणि आमची शेड आहे आणि हा शेडीतला बैल त्याला आम्ही असं वेगळा सोडलेला आहे। हे आमची आजी। हे मी सांगतो सगळ्यांना। ओ निल्या झोपलाय वाटत। आता निघालोय अण्णाकडे ब्लॉग अपलोड करायला। अण्णानं वायफायची व्यवस्था केलं नाही, तो जातोय। मी घेऊन काय फायदा नाही, कारण की हा मागून भिजलाय मग। आलोय आता अण्णाच्या घरी। मेरे कन कन को कन समाया मित्र तर अण्णाच्या इथे गेलो पण कनेक्टेड विदाऊट इंटरनेट। तर पाऊस चालू असल्या कारणाने इंटरनेट नाही आहे, म्हणून आता निघालोय परत घरी जायला। कारण की अण्णांच्या इथं करतात नांगरणी, तर ती बघूया आता। तिथून बघू काय कसं होतं ते। तर पाऊस असल्यामुळं नांगरणी काय आज होत नाही, कॅन्सल झाली, कारण की चिखल झाला असता आणि पाऊस पण जोरात आहे। अभी हम निकले हैं संतोष अन्ना के घर, तो देखते हैं वहां से कोई प्लान होता है क्या। मराठी हिंदी मिक्स। तर मस्त असं खेकड्यांवर ताव मारून झालेला आहे। एकदम झणझणीत तिखट असे मस्त खेकड्यांचा सार पावसात, आणि पाऊस हा नॉनस्टॉप बारीक मध्येच मोठा येतोय। एकदम झणझणीत तिखट मस्त असा झालेला होता खेकड्यांचा सार। अजून पण काय नेट नाही, 2 वेळा जाऊन आलो अण्णाकडं, पण व्लॉग काय अपलोड करता येत नाही मला। तरी मोबाईलच्या हॉटस्पॉटवरून संतोष अण्णाच्या समेत काकीच्या राजने एक त्याची व्हिडिओ टाकली, अपलोड केले, ते नक्की बघा, तामानकर राजू। आणि तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका। सगळं असं हिरवं। आता बघू अजून कुठे काय जाता येतंय काय। वजरावरती अजून पाऊस बारीक चालू आहे, मोठा असा हावर अजून काय आलाय नाही। तर मागापासून हिला आग लावतो, पण हिला पेटत नाही। शिकोटी आहे, धुरी सॉरी शिकोटी नाही, धुरी आहे। काय अरे येड्या खुलले माणसा पेटली आहे ती, कशाला आणलीस मेणबत्ती तू? पेटली आहे का? धूर किती झाला ब? अरे हे बघ पेटली आतमध्ये, आता खुला आहे। आग लावायची सवय झाली आहे। तर आत्ता आम्ही आलोय
कोसुंबात तर आंब्याची झाडंही कशा प्रकारे बांधतात ते बघायला आलो आहे फर्स्ट टाईम. तर अण्णा आहे, प्रतीक अण्णा आहे, भाई आहे आणि गावातले म्हणजे इतर व्यक्ती आहेत ते सगळे आहेत. तर बघूया आता का आज किती बांधली. चाल चाल आम्ही आठवण करतो. मी म्हणून दिवसाचा उद्योग काय नाही, ते बंद करायचा उद्योग करायचा. गुरुजी असाच नको शूटिंग करू. आम्ही काय करतो माहिती आणि भेटले काय एवढं नाही अजून. गेल्या वर्षी आपण गेल्या वर्षी जशी भेटत होती ना, पाणी गेलंय ना आल्याशिवाय नाही. आता गेल्या वर्षी जो अरे तिथली तिथली संपेल आणि खाली येणार आहे ती नंतर घेतली. आधी उचललं नाही पण असेल ना. माडबंद आले ते तपासायला. तिकडचे होते ते. आता देवरुखचे होते की काय. मला 11:30 वाजता हे फोन काय आहे? माडबंद साहेब आले. ते जांभळे सुरू वेळा जरा पाहतो. हा जरा सांग रे जरा बोल. काहीतरी गप्पा बिप्पा. सांग ना ते स्टिक कसं बांधतोस ते. काय सांगायचं. काय फांगला नाव काय दिलंय. ग्रीन तो बॅनर काढला तर काय बनवणार नाही परत. मग तू नाही बांधत. आपण ठेवलं नाही बाटा ते विका आता उपयोग राहिला नाही. नाही उपयोग. तर उजणार आहे लवकर. उलजी पण तो किती फार प्रॉब्लेम. फारशापेक्षा काय म्हणतात ना आपलं. प्रतीकला पण काय करायचं तुम्ही करा. प्रत्येकला द्या काय करा. तुम्ही पाहिजे उद्या खावा. अरे वा, ते काय म्हणतात आहे, पर्वताला पूर्वी जातात ना सकाळी. मारला नव्हतं तिला. असा टाकशील तू काय रे पडलं. आम्ही आहे ना पकडू. ह्या एका आता तुषार पण पाण्यात हात घालून द्यायची. होय असं एका आता ना ती पकडली असली एक हात टाकणार पकडणार. बांधायची पद्धत हल्ल्यात नाही पाहिजे. हल्ले की त्या एकामेकाला चावून मारतात. मूर्ती आणि आत्ता आले होते. आम्ही कोसुमला गेलो होतो नर्सरीमध्ये. तिथून मग काकीचा फोन आला की आगरे काका आलेत. आगरे काका म्हणे आमचे एकदम चांगले आणि जवळचे असे संबंध होते, कारण की काकांनी आमचं स्लॅबचं काम होतं ते पण केलं नव्हतं. त्यानंतर भरपूर असे मग प्रसंग आले तिथून एक म्हणजे एवढी जवळीक जमली. आणि आत्ता त्यांनी अचानक म्हणजे हे सरप्राईज दिला आम्हाला खेकडे. व आता भाईचं आणि त्यांचं बोलणं झालं होतं की उद्या जायचं म्हणून, पण त्यांनी लगेच जाऊन त्यांच्या म्हणजे गावाडीतला होता एक ते काका, तर त्यांना घेऊन ते गेले आणि त्यांनी पकडून आणलं नाही आणि दिलं नाही. आणि मिनिमम त्या आता आहेत त्या 16-17 आहेत आणि त्या पण मोठ्या हाता एवढ्या, म्हणजे हाताचा पंजा आहे तेवढ्या आहेत मोठ्या मोठ्या. आणि त्या काकाने जे पकडलं नाही ज्या प्रकारे ते कधीच आम्ही बघितलं नव्हतं. ना भाई ना प्रत्येकांना ना राज ना कुणीच, म्हणजे डायरेक्ट त्यांनी हात टाकले नाही आणि त्या प्रकारे डायरेक्ट काढून पिशवीत होतं तिथे. अशा प्रकारे ह्या ब्लॉगचा एंड. तर कसा वाटला हा शेवटचा एकदम मिस्टिरियस असा म्हणजे ते नक्की सांगा. आणि पुन्हा एकदा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.